नमस्कार सर्वांना. माधवीज प्लॅटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सगळ्यांचीच मुलं घरातच आहेत. तर मग कुणाकुणाची मुलं रोज रोज कांदे पोहे आणि उपीट खाऊन खाऊन कंटाळलेली आहेत? काळजी करू नका, मी आज तुमच्यासाठी थोडी वेगळी नाश्त्याची रेसिपी आणलेली आहे, जी की कर्नाटकाची शान आहे. कर्नाटकामध्ये नाश्ता बनवायचा असेल तर फर्स्ट प्रेफरन्स हा सुशिलालाच दिला जातो. सायंकाळच्या वेळेसचा नाश्ता असो की सकाळच्या वेळेसचा, किंवा पाहुणे आल्यानंतर अचानक काय बनवायचं तर तो सुशिलाच बनला जातो. चला तर मग अगदी परफेक्ट सुशिला कसा बनवायचा, अगदी कर्नाटकामध्ये मिळतो त्या चवीचा कसा बनवायचा ते बघूया. आणि 100% तुमची ही रेसिपी परफेक्ट बनणारच, कारण मी गेली 17 वर्ष झाले कर्नाटकामध्येच राहत आहे. आता आपण इथे चिरमुरे घेतलेले आहेत. हे भडंगासाठी लागणारे चिरमुरे नाही आहेत. सुशिलासाठी एक वेगळे चिरमुरे भेटतात, जे की एकदम नाजूक असतात आणि जे पाण्यामध्ये भिजल्यानंतर पण अगदी बेचव होत नाहीत. त्याच्यामध्ये मिठाचा कंटेंट तसाच राहतो. ते ते चिरमुरे आहेत. हे चिरमुरे तुम्हाला भेटले तर घ्या, नाही भेटले तरी कोणतेही घ्या तुम्ही. याला आपण एकदा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि नंतर दुसरं पाणी टाकून याला आपण 10 ते 15 मिनटं छान असं आपण त्याला भिजत ठेवायचं आहे. भरपूर पाणी ओतून छान भिजत ठेवायचे आहे. अगदी चिरमुरे सॉफ्ट व्हायला हवेत. आणि 10-15 मिनटानंतर पहा आपले चिरमुरे सॉफ्ट झालेत. त्याला आपण थोडंसं पिळून काढून घेऊया बाजूला. जास्त पण घट्ट पिळायचं नाही आहे. थोडंसं अगदी हलक्या हाताने थोडंसं असं प्रेस करून आपण काढून घेऊया त्याला बाजूला. आता यामध्ये कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये नंतर आपण जिरी, कांदा, कढीपत्ता, मिरची सगळं काही टाकूया आणि छान असं परतवून घेऊया. जे की आपण पोहे बनवताना करतो सेम तीच प्रोसिजर करायची आहे. गॅस मीडियमच ठेवायचा आहे, जास्त मोठा अजिबात करू नका. मंद गॅसवरतीच राहू द्या. कढीपत्त्याने तर एक वेगळीच चव येते, एकदम मस्त फ्लेवर येतो कढीपत्त्याचा. हिरवी मिरची आपण बेतानेच घालायची आहे. नंतर आपण लाल तिखट पण वापरणार आहोत. आणि मोठे मोठे तुकडे करा, म्हणजे मुलं खात नसतील तर त्यांना काढून पण टाकू शकतात लगेचच. इथं आपण टोमॅटो टाकतोय. टोमॅटो इकडं स्पेशली लांब लांब कट करूनच टाकतात, बारीक टाकतच नाहीत. पण हाही अगदी आपण झाकून ठेवल्यानंतर मॅश होऊन जाणार आहे. टोमॅटो टाकला की वरती थोडं मीठ टाकलेलं आहे, ज्यामुळे आपलं टोमॅटो लवकर मऊ पडतो. आता आपण याला झाकून ठेवूया आणि झाकून ठेवून अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण जे चिरमुरे काढलेले होते पाण्यामधून पिळून, त्यामध्ये आपण ही फुटाण्याची डाळ असते ना, ती डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. ही डाळ आमच्या घरात कंटिन्यू ठेवलेलीच असते असं बारीक करून, कारण सुशिला हा बनतो रेग्युलर. तर मग ही बनवून ठेवलेलीच असते. ती 2 ते 3 चमचे टाकली आहे त्यावरती. आणि इथं चिरमुऱ्यांवरतीच मीठ पण टाकलं आहे चवीनुसार. लक्षात ठेवा, आपण इथं टोमॅटो त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे, तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानेच टाका. आता यामध्ये आपण हळद टाकूया. थोडीशी लाल चटणी पण टाकणं गरजेचं आहे, यामुळे पण एक चव वेगळीच येते. छान असं परतून घेऊया. आणि आता आपण यामध्ये जे चिरमुरे होते ते टाकून घेऊया. ते फुटाण्यांच्या डाळ्यांची पावडर चिरमुऱ्यांवरतीच आपण अगोदरच टाकल्यामुळे छान ती सगळीकडे अशी कोट होते. वरून टाकायची गरज नाही, अगोदरच टाकायची. यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शेंगा पण टाकू शकता, पण कर्नाटकामध्ये अजिबात कोणच शेंगा टाकत नाहीत. वरून आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे, ज्यामुळे तुमचे चिरमुरे एकदम सॉफ्ट राहतील, जे की शिजल्यानंतर असे रबरसारखे होणार नाहीत. एकेकांना तो प्रॉब्लेम येतो ना, की किती जरी चावलं तरी असं ते रबरसारखं वाटत असतं त्याचं टेक्स्चर. थोडा पाण्याचा शिंतोडा द्या तुम्ही, अगदी सॉफ्ट बनून जाईल तुमचा सुशिला. आता बनवून तयार आहे आपला सुशिला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वरून लिंबूसुद्धा पिळू शकता. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा
आणि स्वस्त रहा.